दृश्य आपण बघतोय। प्रचंड पाणी सध्या रस्त्यांवरती पाहायला मिळतंय। वाहनांच्या रांगा, वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या पाण्यातनं वाट काढत जावं लागतंय, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे। वाहतुकीची गती मंदावल्याचं पाहायला मिळालंय। सिंहगड आणि कर्वे रोड इथली ही दृश्य आपण बघतोय। रिक्षा बंद पडल्याचं पाहायला मिळतंय या पावसाच्या पाण्यामध्ये। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यातनं आपण बघतोय। पुण्यात पावसामुळे हाल झालेत नागरिकांचे। रिक्षा चालकाची रिक्षा देखील बंद पडली। इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कर्वे रोड परिसरातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण साम टीव्हीवर बघतोय। कर्वे रोड परिसरात काय स्थिती आहे त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण साम टीव्हीवर बघतोय। पुण्यात तुफान पाऊस बरसला, त्यानंतर कर्वे रोड भागात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। या पाण्यात रिक्षा देखील बंद पडली आहे, वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे प्रचंड अडथळा वाहतुकीला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याच पाण्यातनं वाट काढत पुणेकरांना जावं लागतंय। सकाळनगर परिसरातली ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। सकाळनगर परिसरातली दृश्य आपण बघतोय। किती प्रचंड असं पाणी साचलेलं आहे या रस्त्यांवरती ते आपण बघतोय। याच पाण्यातनं रिक्षा चालकांना वाट काढावी लागते। रिक्षाचं चाक देखील या पाण्यात बुडताना पाहायला मिळतं। इतकं पाणी सध्या रस्त्यांवरती पाहायला मिळतं। एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण बघतोय। सिंहगड रोड असेल, कर्वे रोड असेल, या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। पुण्यात प्रचंड पाऊस झालाय, त्यानंतर साचलेलं पाणी, रस्त्यांवरचं हे पाणी आपण बघतोय। प्रचंड पाणी इथं साचलेलं आहे आणि याच पाण्यातनं रिक्षा चालकांनाही वाट काढत जावं लागतंय। अनेक रिक्षा बंद पडल्याचं पाहायला मिळालंय। अनेक वाहनं रस्त्यात बंद पडली आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। संध्याकाळची वेळ आहे, पुणेकर घरी परततानाची वेळ आहे, मात्र पुणेकरांना या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। एकीकडे प्रचंड वारा, वादळ आणि दुसरीकडे पाणी, या दोन्ही समस्यांना पुणेकरांना सामोरं जावं लागतंय। पत्रे देखील उडून गेल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर फक्त बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ती, पत्रे उडून गेलेले आहेत, त्यामुळे काय परिस्थिती आहे पुण्यात सध्या ते आपण या चित्रांमधनं बघतोय, या दृश्यांमधनं बघतोय। अक्षरशः वादळी वारे वाहू लागले, त्यानंतर पत्रे उडून गेलेले आहेत। 12 ते 13 फूट उंच असे पत्रे उडालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रचंड पाऊस, वारा, वादळ वारा पुण्यामध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा फटका पुणेकरांना बसताना पाहायला मिळतोय। एकीकडे रस्त्यावरती पाणी साचलंय, दुसरीकडे वादळी वारे वाहू लागलेले आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत। प्रचंड जोरदार असे वारे पुण्यामध्ये वाहू लागलेत। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि याचा हे दृश्य आपण बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर बघतोय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे? प्रचंड पाऊस, एकीकडे रस्त्यावर पाणी, वादळी वारे, काय सध्या परिस्थिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर दुपारी 3 वाजल्यापासून जोरदार पाऊस जो आहे तो पुणे शहर आणि उपनगरामध्ये सुरू आहे। या पावसामुळे काही फ्लेक्स जे आहेत तेही उडालेले पाहायला मिळत आहेत। कर्वेनगर असेल, कोथरूड असेल, आंबेगाव असेल, त्याचबरोबर शिवाजीनगर, येरवडा या भागामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर बानेर, बालेवाडी हा भाग जो आहे तो रस्त्यावरती 5 फूट पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे। अनेक ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये बंद पडलेल्या आहेत, त्यामुळं पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तर अनेकांच्या घरामध्ये पाणी सध्या शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते। अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे। लोहगाव असेल, त्याचबरोबर धानोरी असेल, चंदननगर असेल, या भागात तर रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी झाडे जी आहेत ती सागर तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत सचिन देखील जोडला गेलेला। सचिन जाधव, सचिन, बिबवेवाडी परिसरात काय सध्या परिस्थिती आहे?